होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करुणे आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रविदास भगवान की जय सब संतन की जय जय हरी ज्ञानेश्वर जय हरी जय हरी. दुसरे एक ज्ञानेश्वर आलेत ना. दिसणार ना ते. तर आपला कालचा पॉइंट होता की आत्मरूप सदा उदय पावलेले आणि स्वयंप्रकाश आहे. आत्मस्वरूप सदा उदय पावलेले व स्वयंप्रकाश आहे. आणि म्हणून हे आपला जी देह आहे तर देह हा साधन आहे साधन. मग देह साधन असल्या कारणानं देहाला आपण सांभाळलंच पाहिजे. देहाला पण बरं का ध्यानात घ्या. भगवंताची भक्ती करायची तर देह चांगला असला पाहिजे. नको जाऊ देऊ भंगा गात्री माझे पांडुरंगा असं तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. जर माझा देह जर माझे इंद्रिय जर माझं शरीर जर चांगलं राहिलं तर मी भगवंता तुझी सेवा करता येईल मला. म्हणून माझा देह चांगला ठेव असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. मग देहानं जर आपण परमार्थ केला तर देह आपल्याला उत्तम आहे. आणि परमार्थ नाही केला तर मग देह उत्तम नाही. मग तो कुंकड नेईल. तुमच्या वाहनाचं कंट्रोलिंग तुमच्या हातामध्ये असतंय वाहन चालवताना. मग वाहनाचं कंट्रोलिंग जर तुम्ही वाहन कुंकड बी चालवलं तर कसं होईल. म्हणजेच काय होतं ॲक्सिडेंट होतो. आणि त्याच प्रमाणात या देहाचं बी देहाचे इंद्रियाचे दैवत इंद्रिय अंतकरणचे तुष्ट याच्याद्वारे आपला देह कार्यरत असतो आत्मस्वरूपाच्या सत्तेनं. म्हणून ते म्हणतात की आत्मस्वरूप सदा उदय पावलेले व स्वयंप्रकाश आहे. मग शिष्य आणखीन प्रश्न विचारतो की स्वयंप्रकाश आता हे काय काढलं तुम्ही स्वयंप्रकाश. मग स्वयंप्रकाश शिष्य म्हणतो हे कृपानिधी स्वयंप्रकाश म्हणजे काय ते स्पष्टपणे माझ्या ध्यानात उतरेल अशा रीतीने सांगावे. ते म्हणतो मला स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ आणखीन सांगा समजून. आता गुरु त्यांना उत्तर देत आहे. ते म्हणतात की बाबा घटपटादी पदार्थ. आता घटपटादी पदार्थ कशाला म्हणायचं. घट कळाला का साहेब घट. जी मौली. आणि पट कळाला का. पट म्हणजे कपडा. कपडा. हा घट पट एक दोन उदाहरणं दिले त्यांनी. पुन्हा आदी शब्द घटपट आदी. आदी म्हणलं की पुन्हा सर्व सृष्टीतले पदार्थ आले. आता आलं का ध्यानात. या वाक्यामध्ये घट एक शब्द आहे पट एक शब्द आहे आणि पुन्हा आदी शब्द असतो. घटादी घटपटादी म्हणजे जेवढे दृश्य पदार्थ असतात तेवढे. म्हणून घटपटादी पदार्थ ते जगात दिसतात ते सूर्य आणि दीप इत्यादिकाच्या प्रकाशाने दिसतात. हे आपल्याला दिसणं ही जी सगळे पदार्थ आहेत ते कशाने दिसतात. सूर्याच्या प्रकाशाने किंवा दीपाच्या प्रकाशाने आपल्याला प्रकाशतात दिसतात आपल्याला ते. म्हणजे ते पदार्थ परप्रकाश आहेत असे समजावे. आता हे स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी घटपटादी पदार्थ म्हणजे जेवढं दिसतंय तेवढं दृश्य. हे दृश्य हे परप्रकाशित असतं. म्हणून आत्मा स्वयंप्रकाशित आहे. मग आपल्याला ते कळण्यासाठी सांगितलं. आणि जी वस्तू स्वतः प्रकाशरूप असून दुसऱ्या वस्तूस प्रकाश करते. जी वस्तू स्वतः प्रकाशरूप असून दुसऱ्या वस्तूस प्रकाश करते व जिला प्रकाश करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावी. स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ आला का ध्यानात.
स्वयंप्रकाश म्हणजे परप्रकाश वस्तू. जेवढं दृश्य आहे, जेवढं तुम्हाला कळतंय, जेवढं तुम्हाला जाणीव होती, जेवढे बी पदार्थ दिसत असतील घटपट आधी, तेवढे परप्रकाशित आहेत. त्याला दीपाचा प्रकाश लागतो किंवा सूर्याचा प्रकाश लागतो, हे बाकीचे पदार्थ पाहण्यासाठी. पण तुम्हाला स्वतःला पाहण्यासाठी तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःच प्रकाशित झालेले आहात आणि स्वतःलाच सर्व कळतंय. त्याला दुसरं कुणीही प्रकाशित केलेलं नाही आणि ती आत्मवस्तू स्वयंप्रकाशित आहे. अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावी. असा स्वयंप्रकाश एक आत्माच आहे. आत्म्यालाच स्वयंप्रकाश ही पदवी आहे. सच्चित आनंद ही पदवी आहे. त्या वाचून जो काही नामरूपात्मक भूतभौतिक प्रपंच, नामरूपात्मक म्हणजे ज्याला नाव ठेवलेले आहेत, ज्याला रूप आलेलं आहे. असं काय आहे दादा? नाम आणि रूप. असं काय आहे की ज्याला नाम आणि रूप आहे, त्याला काय म्हणायचं? म्हणजे त्याला दृश्य 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 जेवढं तुम्हाला दिसतंय तेवढं दृश्य. दृश्याला नाम आणि रूप असतं. दृश्याला नाम आणि रूप असतं, ध्यानात घ्या. मग घट पट आणि आदी म्हणजे जगातील सर्व वस्तू ह्या आपल्याला दृश्य आहेत आणि त्या वस्तू म्हणजे आपण नाहीत. आपण स्वयंप्रकाशित आहो. आपल्याला कोणीही प्रकाशित केलेलं नाही. सच्चिदानंद रोहिदास बाबा त्यांनी म्हणले एकदा मला सुरुवातीलाच असंच आपलं नवीन अनुग्रह घेतलेला. मला म्हणले सूर्य मोठा आहे का तू मोठा आहेस? तर मी बाबांना म्हणलं बाबा सूर्याची बराबरी कशी होईल माझ्याच्यानं? सूर्याची बराबरी म्हणलं कशी होईल माझ्याच्यानं? सूर्य मोठा आहे, मी कसं म्हणलं? ते म्हणले सूर्याला तू कळतोस का तुला सूर्य कळतो? म्हणलं बाबा मला सूर्य कळतो ना, म्हणलं मला दिसतो, मला ते कळतो म्हणलं सूर्य. ते म्हणले ज्याच्याद्वारे कळून घेतलं जातं, ज्यानं कळून घेतलं तो श्रेष्ठ असतो. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा असतो. म्हणजे आपण आत्मस्वरूपानं मोठे आहोत कारण आपल्याला सर्व कळतं. पण आपल्याला काय झालंय की आपल्याला साधन दिलं. साधन देहरूपी साधन दिल्यामुळं आपण साधनालाच मी म्हणायला लागलो. साधनाला मी म्हणणं म्हणजे आता साहेबाकडे गाडी आहे आणि गाडीलाच आपण मी म्हणलं तर चालतं का? कारला नाही चालत. कार म्हणजे आपण नाहीत. कार रूपी घर आपण नाहीत. देहरूपी घर आपण नाहीत. तर या देहामधले आपण ज्यांना या देहाला प्रकाशित केलेला आहे, इंद्रियांना प्रकाशित केलेला आहे, आपल्या सत्तेनं म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेनं हे सर्व जगातला कारभार चालतो आहे आणि ती एकच सत्ता आहे. पण मनुष्याला काय झालं की ते मेंढ्यासारखं सिंह मेंढ्यात राहिला आणि स्वतःला मेंढा म्हणून घ्यायला लागला. तसं मनुष्य देहात राहतो आणि देहालाच मी म्हणतो. आता तुम्ही सांगा काय हे बरं आहे का? देहात आपण राहतो आणि देहालाच आपण मी म्हणतो, हे बरं आहे का? आपण बघा ना, आता कारला आपण जर म्हणलो तर आपल्याला कोणी येड्यात काढेल का नाही? हो, कारला जर आपणच म्हणलो, घराला जर आपण म्हणलो तर कसं चालेल का? तसं नाही चालत. हे तुम्हालाही कळतं. तसं आपण या देहामध्ये आत्मस्वरूपानं आहोत आणि देहानं आत्मस्वरूपानं असल्या कारणानं देह आपल्याला दृश्य आहे. देहातील सर्व देह म्हणजे सूक्ष्म स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह याचे प्रकाशक आपण आहो. आपल्याला कळते हे.
म्हणून हे दृश्य आहेत. आणि दृश्य म्हणजे आपण नाहीत हे विसरू नका. दृश्य म्हणजे आपण नाहीत. दृश्य आपण नसल्या कारणानं आपण स्वयंप्रकाश आत्मा आपण आहोत. आपल्याला सर्व कळतंय. आता कळतंय म्हणजे आत्म्याला काही कळवून घ्यायचं नाही, हेही ध्यानात घ्या. मग तुम्ही म्हणता हे कळतंय कळतंय, ते कोणाला कळतंय? मग इथं एक प्रमाण आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. आता जर असं प्रमाण आहे तर तुम्ही म्हणता मग आत्म्यालाच कळतंय म्हणतात. मग आत्म्याला तर जाणीव नेणीव नाही म्हणतात. जाणीव नेणीव त्यांनी त्या परमात्म्यानं साधन केलेलं आहे. अंतकरणाची वृत्ती, अंतकरणाचं साधन केलं आणि त्या साधनाच्या द्वारे तेच बोलू लागला, तोच पाहू लागला, तोच ऐकू लागला, तोच सर्व कार्य करतोय. पण ते कार्य करून स्वतः लिप्त होत नाही. सूर्य जग चालवतो असं म्हणतात. आता सूर्य जग चालवतो म्हणजे काय? तुम्हाला सकाळी सकाळी येऊन उठवलं का सूर्यानं? नाही. मग सकाळी सकाळी येऊन त्यांनी उठवलं नाही, पण त्यानं प्रकाश केला आणि त्या प्रकाशामध्ये जगाचा कारभार सुरू झाला. जग सूर्य चालवतो म्हणतात. तसं आपल्याला आपला देह सकाळी आपल्याला कोणी उठा म्हणून नाही सांगितलं. तुम्ही ऑटोमॅटिक उठलं जातात. आता लहान लेकरांचं सोडा, पण मोठी माणसं बघा ऑटोमॅटिक उठतात. ते सुद्धा आपलं जर सुसुप्तीतून आपल्याला कोण जागा करतं तर आपणच आपले जागे होतो. आपण आपल्या प्रारब्धाच्या योगाने. आपलं जर प्रारब्ध नसेल, संपलेला असेल, तर आपण सकाळी हा देह उठणार नाही. आपलं जर आयुष्य नसल तर आपण या सकाळी सकाळी उठणार नाही. म्हणून आपल्याला दिलेलं 100 वर्षाचं आयुष्य, याच्यामध्ये आपल्याला अहंकार निर्माण होऊ नये की मीच उठतो, मीच सर्व काही करतो, माझ्यामुळंच होतं, मी म्हणूनच जमलं, मी नसतो तर कसं झालं असतं, वगैरे वगैरे. परंतु आत्मस्वरूपच आहे. त्या आत्मस्वरूपानं म्हणजे त्याच्यावर ईश्वरानं अवतार घेऊन आपल्यासाठी आपण केलेले कर्म मी केलं आणि माझ्यामुळं झालं असं आपण म्हणतो आणि त्याचाच बोजानं प्रारब्ध बनतं. आता इथून पुढं आपल्याला प्रारब्ध बनवू द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला संचित कर्माची वाट लावायची. आता तुम्ही म्हणता संचित कर्माची वाट लावायची, पाठीमागं सांगितलं पण आणखीन आमच्या ध्यानात येत नाही. संचित कर्माची वाट लावायची म्हणजे तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. संचित आपला काही बिघाड करू शकत नाही. संचित जळून जाऊ शकतं. संचित गेल्यानंतर क्रियामान असतं, ते क्रियामान ज्ञानाला लागत नाही. ज्ञानाला म्हणजे कोणाला? ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे अशा ज्ञानाला म्हणजे क्रियामान कर्माचा लेप होत नाही. त्याला माहिती असतंय की हे परमात्म्यानं दिलेलं शरीर आहे. त्या शरीराच्या, इंद्रियाच्या, अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारे सर्व कारभार चाललेला आहे. आणि जगामध्ये एकच अशी वस्तू आहे की ते आत्मस्वरूप, आणि ते आहे स्वयंप्रकाश. आणि त्याच्या सत्यानं हा सर्व कारभार होतोय आणि तेच तुम्ही आहात. आणि हे कळण्यासाठी एवढी आपली खटपट आहे बघा. ही जर बारीक गोष्ट जर आपण डोक्यामध्ये नाही ठेवली, बारीक विचार केला तर, सूक्ष्म विचार केला तरच हे कळतं, अन्यथा कळत नाही. म्हणून असा हा नामरूपात्मक भूतभौतिक प्रपंच आहे, तो सर्व परप्रकाश आहे. जेवढे दृश्य पदार्थ असतात, दिसणारे पदार्थ असतात, ते परप्रकाश आहेत. आणि आपण स्वतः आत्मस्वरूपानं स्वयंप्रकाश आहोत. यद्यपि सूर्य, चंद्र, तारा, वीज, अग्नी
इत्यादी पदार्थ स्वतः प्रकाशमय असून दुसऱ्या पदार्थासही प्रकाश देणारे आहेत तरी, म्हणजे स्वतः आपल्याला प्रकाशित दिसतात का नाही. आता बल्ब लावलेला आहे तो प्रकाशित दिसतो आपल्याला, आपल्याला असं वाटतं की तो स्वयंप्रकाश आहे, तर तसं वाटतं आपल्याला, आणि ते दुसऱ्यांना पण प्रकाश देतात तरी सुद्धा ते परप्रकाशितच आहे. तरी उलट आत्म्याला प्रकाश करावया समर्थ नाहीत. हे बाकी सूर्य असेल, बल्ब असेल, दीप लावलेला असेल, त्यानं बाकीच्या वस्तू प्रकाशित होतात, पण आत्मस्वरूप प्रकाशित त्यानं होत नाही, किंवा आत्मस्वरूपाला प्रकाशित ह्या बाकीच्या प्रकाशानं केलेलं नाही. तर आत्मस्वरूपानंच या सर्वांना प्रकाशित केलं असल्या कारणाने, इतकेच नाही तर उलट आत्म्याच्या प्रकाशानेच ते सूर्य, चंद्र, तारा इत्यादी प्रकाशमय दिसतात. म्हणून ते सर्व जड व परप्रकाश आहेत व आत्मा स्वयंप्रकाश आहे असे जाणावे. स्वप्नावस्थेतही त्या सूर्यचंद्रादिकापैकी कोणीही प्रकाशरूप नाही. आता ध्यानात घ्या बरं का, स्वप्नावस्थेत चंद्र आणि सूर्यानं प्रकाशित केलेलं नाही स्वप्न. ध्यानात घ्या की स्वप्न प्रकाशित कशामुळे झालेलं आहे. स्वप्नामध्ये कोणाचा प्रकाश आहे? स्वप्नामध्ये चंद्र, सूर्याचा, दीपाचा प्रकाश नाही. स्वप्नामध्ये आत्मस्वरूपाचाच प्रकाश आहे. ध्यानात घ्या, सूर्यचंद्रादिकापैकी कोणीही प्रकाशरूप नाही स्वप्नावस्थेमध्ये, परंतु आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे. त्यामुळेच अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच तो सर्व पाहण्यात येतो. बघा, हे कोणाच्या सत्तेनं स्वप्न पाहण्यात येतंय. तर जसं स्वप्न आत्मस्वरूपाच्या सत्तेनं प्रकाशित आहे का, स्वप्नामध्ये सूर्य प्रकाशित करतो का स्वप्नाला? स्वप्नामध्ये सूर्य नाही, चंद्र नाही, तारे नाही, दुसरा दीप लावलेला नाही, पण तिथं सगळा प्रकाश दिसतो की नाही? तिथं सर्व कारभार चाललेला आहे की नाही स्वप्नामध्ये? स्वप्न प्रत्येकाला पडतं. मग धनाचा हांडा कुणाला सापडला असेल, कुणाला वाघ दिसला असेल, कुणाला सर्प दिसला असेल. जसं जसं स्वप्न पडतं त्याप्रमाणे आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं आणि तिथे सगळा प्रकाश दिसतो, सर्व दिसतं. असं ह्या सृष्टीसारखंच जसं स्वप्नामध्ये दिसतं तसंच या सृष्टीमध्ये सुद्धा, इथं सुद्धा तसंच आहे. स्वप्न जसं तसं हे आहे. जागृती सुद्धा स्वप्नासारखीच आहे. तर स्वप्न प्रपंच तो सर्व पाहण्यात येतो. याचा अनुभव मनुष्य मात्राला आहे स्वप्नाचा. तसं बृहदारण्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनींनी सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादिकांचे निराकरण करून याचप्रमाणे म्हणजे आत्मा स्वयंज्योती स्वयंप्रकाश आहे असा उपदेश जनक राजाला केलेला आहे. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णानेही तसेच सांगितलेले आहे. म्हणजे सर्व साधू संतांचं एकच मत आहे आणि सर्व साधू संतांच्या मताप्रमाणे आपण चाललं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला अनुभव आला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते आमच्या मनचं काहीही सांगत नाहीत. शास्त्रामध्ये जे सांगितलं ते सांगतो. मग ते महाराज आपले काय सांगतात ते शास्त्र बघून पडताळून पहा. ज्योतिष्याममी ज्योतिस्तमसः प्रमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञान गम्यम हृदयी सर्वस्य दिष्टितम. आता हे संस्कृत भाषा आहे, संस्कृत भाषेचे श्लोक आहेत आणि त्याचाच अर्थ त्यांनी गीता अध्याय 13वा श्लोक 17वा त्याच्यामध्ये जाणावयास योग्य असे त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतिसह, बघा, जाणावयास योग्य असे त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतिसह प्रकाश करणारे स्वयंज्योतिरूप आणि स्वयंप्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते
आणि ते स्वरूप प्राणिमात्रांच्या हृदयात बुद्धीस, बुद्धीच्या धर्मास व अवस्थास प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. बघा, हे आत्मस्वरूप काय करतंय? आपल्या सर्व देहाला, दृश्य पदार्थांना, सर्वांनाच प्रकाशित करत आहे. याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे असा निश्चय अनुभवाने व श्रुती समृद्धीच्याही प्रमाणाने होतो. मन वाणी बिनरूप म्हणजे मन आदी करून 4 अंतकरणे आणि वाणी आदी करून 10 इंद्रिय या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. मन वाणी बिनरूप याच्याही पलीकडचं ते स्वरूप आहे. आदी करून 10 इंद्रिय या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे मन, इंद्रिय हीच आत्मा नव्हेत. ध्यानात घ्या, आपलं मन, आपलं अंतकरण, आपल्या अंतकरणाचे 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे इंद्रिय, इंद्रियाचे दैवत, 4 देह, 4 अवस्था, या सर्वांच्याही पलीकडचे आपण आहोत. आणि हेच कळण्यासाठी आपली सर्व म्हणजे सर्वजणांनी आपण तळमळीने अभ्यास करून आपण स्वतः ते आहोत. आणि मग सगळेजणांनी आपापले व्यवहार छान करायचे. छान व्यवहार. बाबा म्हणायचे, हत्ती चलते कुत्ते भोंगते है, अशा आपल्या मस्तीमध्ये राहावं म्हणतात. आपण स्वतः परब्रह्म स्वरूप आहोत असं ओळखून घेऊन मग ह्या देहाचे, शूद्र असा देह आहे, ह्या देहाच्या कर्माकडे आपण निषेधाचे कर्म न करता, सकाम न कर्म करता, परमात्म्याचंच मीच परमात्मा स्वरूप, माझं स्वरूप परमात्मा स्वरूपच आहे असं समजून घेऊन आनंदासाठी व्यवहार नाही करायचा, आनंदानं व्यवहार करायचा. आनंदानं. व्यवहारामध्ये आनंद काहीच नसतोय. आनंदासाठी नाही करायचा, आनंदानं करायचा. आनंदानं. आपल्याला थोड्या गोष्टीचं सुखदुःख होतंय, तर त्या सुखदुःखाच्या गोष्टी ह्या प्रारब्धानुसार देहाच्या असतात. आणि म्हणून तर मग ते श्लोक आहे, नैनम छिंदन्ति शास्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्यापनो शोषती मारुतस. मग असं आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला कोणी काहीही करू शकत नाही असं ते स्वरूप आहे. आणि ते स्वरूप तुम्ही असताना तुम्हाला कोण मारेन? तुम्हाला कोण काय करू शकतंय? म्हणजे आत्मस्वरूपाचा घात कोणीही करण्यास समर्थ नाही. बाकीचे सगळे जड आहेत आणि जड हे आत्मस्वरूपाचा घात करू शकत नसतं. ध्यानात ठेवा. जडाच्या द्वारे हे सर्व दृश्य जगत दिसणारं जे आहे तर ते सर्व जड आहे. जड दृश्य. आणि जड दृश्य हे काहीही करू शकत नाही. तर आत्मस्वरूपाच्या सत्याने हे समजून घेऊन आपल्या देहाच्या प्रारब्धाचे भोग आपल्याला तेवढे भोगून सारले पाहिजेत. हा देह आलाय तर देवदेव केला म्हणजे संकट येणार नाही, देवदेव केला म्हणजे दुःख होणार नाही असं काही नसतं. बरेचसे माणसं म्हणतात देवदेव आम्ही करतो, मग आम्हाला संकट येतात, आम्ही देवाचं मग कशासाठी पूजन करावं, देवाची भक्ती आम्ही कशासाठी करावी असं वाटतं. तर त्याचं एक कारण आहे की आपल्याला देव म्हणजे काय ते नेमकं कळत नाही. देव आपण दृश्य वस्तूलाच म्हणायला लागलो. तर देवाची भक्ती केल्यामुळं तुम्हाला जर संकट पाहिजे नसतील, तुम्हाला राज्यपद पाहिजे असेल, तुम्हाला इंद्रपद पाहिजे असेल, तरीही तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं. परंतु आपल्याला मग परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत नाही. त्यामुळं ध्यानात घ्या की आपण परमात्मा स्वरूप आपण आहोत. आपण हीच आपली खात्री झाली पाहिजे. त्यासाठी ते म्हणतात की मन वाणी बिनरूप म्हणजे मन आदी करून 4 अंतकरणे आणि आदी करून 10 इंद्रिय या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे मन, इंद्रिय हीच आत्मा नव्हेत. मन आणि वाणी यांना अगोचर असे आत्म्याचे स्वरूप आहे. किंवा आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी याची प्रवृत्ती होत नाही असाही मनवाणी बिनरूप याचा अर्थ होतो. आत्म्याच्या ठिकाणी मनाचा, वाणीचा, अंतकरणातल्या कुठल्याही पार्टाचा प्रवेश होत नाही आत्मस्वरूपामध्ये. आत्मस्वरूपाच्या सत्यानं हे कळून घेण्याची साधनं आहेत. मन, वाणी, बिनरूप, अंतकरण चतुष्ट जे आहेत त्याच्या साह्यानं तुमचा व्यवहार व्हावा
म्हणून परमात्म्यानं आपल्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेले आहेत. हे आपण विसरायला नको. आणि आपण मग ह्या देहालाच मी म्हणायचं आणि देहाच्याच गोष्टी आपल्याकडे लावून घ्यायच्या असं होतं. तर ध्यानामध्ये घ्या की हा तुम्हाला इथं 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही कारभार करता यावा याच्याकरता हा नाशिवंत देह दिला. नाशिवंत देहामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतकरण पंचक, प्राणपंचक वगैरे असं देऊन तुम्हाला याच्याद्वारे तुम्ही कारभार करा. मला ओळखून घ्या. त्या परमात्म्याला ओळखून घेण्यासाठी हे मानवी देह दिलेला आहे आणि त्या देहाच्या द्वारे आपण ते सच्चिदानंद आत्मस्वरूप आपणच आहोत म्हणण्यापेक्षा एवढ्या जगामध्ये ते फक्त स्वयंप्रकाशित सच्चित आनंद स्वरूप आस्ती भाती प्रिय रूपानं भरून राहिलेलं आहे. म्हणून ह्या त्रिपुट्या ध्यानात घ्या. त्रिपुट्या समजून घ्या. दृश्य, द्रष्टा, दर्शन, कर्म, कार्य आणि कर्ता, कर्म आणि कार्य ह्या अशा त्रिपुट्या आहेत. ह्या त्रिपुट्यांच्याही पलीकडं त्रिपुटीला प्रकाशित करणारं ते स्वयंप्रकाश आत्मस्वरूप आहे. म्हणून शिष्यानं आणखीन पुढं प्रश्न केलाय, आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही याचे कारण काय बरे? ते म्हणतो, शिष्य म्हणतोय की गुरु महाराज मनाचं आणि वाणीची सुद्धा प्रवृत्ती होत नाही त्या आत्मस्वरूपामध्ये. ह्याचं काय कारण आहे? गुरु म्हणतात, बाळा, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणाचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. बघा, आपलं मन आणि वाणी कुठपर्यंत चलते? ते फक्त दृश्य पदार्थापर्यंतच चलतं. परमात्मा दृश्य नसून तो परमात्मा त्या मनवाणीच्या पलीकडचा आहे. म्हणून इथं काय म्हणतात की जाती, क्रिया, गुण आणि नाम आणि रूप. जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणाचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूचंच वाणी प्रवृत्त होते. त्याच्यापेक्षा पुढचं वाणीला कळत नाही. म्हणून तुमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला सांगून ठेवलंय, वेद जाणू गेला तो पुढे मौनवला. त्याप्रमाणे दुसरी काय आणखी एक प्रमाणे बघा. वेद जाणू गेला तो पुढे मौनवला. ज्ञानेश्वर माऊलींची ववी काय आहे? काय ववी ज्ञानेश्वर माऊलींची? कोणती वही? ते आपल्या त्याच्यामध्ये काय झालं होतं आपलं म्हणजे वेदाला सुद्धा जाणता येत नाही त्यासाठी नाही का सांगितलेलं ते ववी. आता आपण ते ज्ञानेश्वरी न पाहिल्यामुळे आठवत नाही. शंभूचे तपई न पुरे. शंभूचे तपई न पुरे, लक्ष्मीचे थोरपण सरे, येत प्राकर्त हेंद्रे केवी जाणूल आहे. मग ते तसं म्हणतात की बाबा याला निर्माण केलेल्या वस्तूनं म्हणजे साधनानं साध्य दिसत नसतंय. साधन म्हणजे आपण जड असं साधन निर्माण केलेलं आहे. मग आता आपल्याला वाटतंय कार पळती म्हणजे कारनं आपल्याला ओळखाय पाहिजे का? म्हणजे कोणचं साधन आपल्याला ओळखीन? तसं देह चलतो बोलतो त्याचे कार्य चालू आहे म्हणून आपल्याला वाटतंय की ह्या देहानं आपल्याला कळावा. आता देह जड आहे, कोणचा पार्ट जड नाही ते मला सांगा. देहामध्ये स्थूल देह जड आहे, देहामध्ये सूक्ष्म देह जड आहे, देहामध्ये कारण देहाला तर काय ते म्हणून तुम्हाला काय कळतच नाही. आणि ज्ञानानं ते आपल्याला कळतं. मग आता ज्ञानानं समजून घ्यायचंय म्हणजे ज्ञान तरी कोणाला होतंय म्हणले? वरती असल्याशिवाय ज्ञान होतं का? म्हणून त्यांनी ते वरती साधन केलंय. साधन म्हणजे आपण नव्हे. तर ह्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन साधनाच्या द्वारे आत्मस्वरूपाला सर्व काय कळतंय आणि तो व्यवहार होण्यासाठी त्यांनी केलंय. परमात्म्याला व्यवहार काहीही करायचा नाही. हे सर्व ईश्वराचा खेळ आहे. त्यानं
सर्वांना अशी रूप धारण करून दिले आणि त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार टाकलं आणि आपल्या कर्माच्या नुसार आपल्याला प्रारब्ध योगानं संचित क्रियामान जाळून क्रियामान न लागता आपण मुक्त आहोत असं कळवून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जाती क्रिया गुण नाम रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणाचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. आत्मा असंग अगुण अक्रिय म्हणून जाती गुण क्रियादिकांचा संबंध त्यांच्याशी होत नाही. यासाठी त्यांच्यात वाणी मन इत्यादी प्रवृत्त होऊ शकत नाही. या कारणासाठी मन वाणी बिनरूप असे आत्मसंबंधाने म्हटलेले आहे. मग आता अद्वैत ब्रह्म स्वरूपात तद्रूपता याप्रमाणे गुरुने आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन 2 दोह्यांनी केले. आता पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने लक्ष्य स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. यम अभेद लक्ष्य जाणी करी रह्य सुख स्वरूप निरंतर महदाकाशवत पोते स्वयं स्वरूप. तर म्हणजे याचा अर्थ आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर अभेद असा जो लक्ष्य जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थरूप असा आत्मा त्यास अनुभवाने जाणून रह्य सुख स्वरूप म्हणजे अद्वैत सुख स्वप्नात तद्रूपतेची स्थिती करून असावे असे होते. महदाकाश जसे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे तसेच आत्मा स्वरूप जीवेश्वरादी भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे. म्हणून बाळा आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. तर आपलं असं दृढीकरण व्हावं की सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे तेच तुम्ही आहात. आता मग तुम्ही सांगा तुमची किंमत कोण करू शकन? तुमची किंमत कोणीही करू शकणार नाही. तुम्ही आत्मस्वरूप आहात. आत्मस्वरूपाच्या पलीकडं काही नाही. मग आता आपणच आपल्या मनानं कल्पिल्यामुळं की मी देह आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे, असा एक श्लोक आहे बघा. नहाम मनुष्य नच देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मग या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की मी हा देह नाही किंवा देहाच्या जाती धर्म मला लागू पडत नाहीत किंवा मी देव नाही, गंधर्व नाही, किन्नर नाही, मनुष्य नाही, मी वर्णाश्रमी नाही, संन्यासी नाही किंवा ग्रस्ताश्रमी नाही, वानप्रस्थ नाही, असा मी कोणीही नसून देहाच्या उपाधी सहित असं म्हणतात की मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. हेच जर आपल्या बुद्धीला दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालं तर मग आपण आत्मस्वरूप आहोत हे कळण्यासाठी बार बार ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि पाहावं लागतं. म्हणून पुढं लिहिलेलं आहे की आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. म्हणून त्यांनी तत्वमसी महावाक्य आपल्याला सांगायला शिष्य म्हणतो गुरु महाराज आपण जीव ईश्वर हे दोघे एकच आहे असे सांगितले पण त्यांच्यात विरोध तर स्पष्टपणे दिसतो. आता ते म्हणतात की बाबा जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थरूप असा आत्मा आपण आहोत. आता तुम्ही तर म्हणतात की जीव बिन ईश्वर बिन सगळं एकच आहे म्हणून. मग जर हे सगळं एकच असन तर मग ह्या असा विरोध तर स्पष्ट दिसतो बाबा जीवाची कमी क्षमता आहे, ईश्वराची क्षमता जास्त आहे वगैरे वगैरे. मग कारण जीव सुखी दुःखी कसा आहे? जीव तर सुखी आहे, दुःखी आहे, करता आहे, भोगता आहे, जन्ममरणाने बद्ध आहे, असमर्थ, पराधीन, अभिमानी, अल्पज्ञ आहे. आणि ईश्वर तर याच्या उलट म्हणजे अहंकार रहित, सुखदुःख रहित, समर्थ, स्वतंत्र, जगाच्या उत्पत्तीचा स्थितीचा आणि लयाचा करता व सर्वज्ञ असा आहे. तर मग या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकते ते सांगावे व त्यांच्या ऐक्याविषयीचीही प्रमाणे सांगावी. तर ईश्वराची आणि जीवाची बराबरी कशी होईल म्हणतो शिष्याने विचारलाय प्रश्न की जीव आणि ईश्वर तुम्ही एकच सांगालात. ईश्वराची क्षमता, ईश्वराची पावर, ईश्वराने निर्माण केलं जगत आणि जीव तर पराधीन आहे, सुखदुःख भोगतो, जन्म मरण जीवाला. मग सगळ्या गोष्टी असताना तुम्ही दोन्ही एक कसं म्हणतात? गुरु म्हणले बाबा अरे तत्पद ईश्वर आणि त्वंपद जीव
या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ आहेत. आता हे महत्त्वाचं ध्यानात ठेवा. तुम्हाला सर्व ग्रंथ पाहत असताना आपण वाच्यार्थ पाहतो, लक्ष्यार्थ घेत नाहीत, म्हणूनच आपल्याला कळत नाही. मग अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी जन साधनची बुडविले. अशा पद्धतीचं होऊन जातो. आपण साधू संतांनी लिहिलेलं असतं एक, आपण अर्थ घेतो वाच्यार्थ, त्याचा लक्ष्यार्थ घ्यावा लागत असतो. आता वाच्यार्थ काय आणि लक्ष्यार्थ काय हे तुमच्या ध्यानामध्ये चांगलं आलं पाहिजे. साधू संतांना म्हणायचं असतंय काय, ध्यानात घ्या. आता बघा आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा अंगात कपडे घाला. आता अंगात कपडे घाला, आंघोळ करून आलं की म्हणतात अंगात कपडे घाला. आता हे आपल्याला कळतं की नाही अंगावर कपडे घालावे लागतात म्हणून. का अंगात कपडे घाला किंवा पायात बूट घाला. आता पायात बूट घाला का बुटात पाय घाला, हे जसं आहे. मग व्यावहारिक भाषा सुद्धा आपली अशीच आहे बरीचशी. आता मी इथं काय म्हणे, तुम्ही तिकडून विचारलं का कुठे राहता, मी म्हणतो कारखान्यावर राहतो. आता कारखान्यावर राहतो म्हणजे कारखाना जे बांधलेला आहे का त्याच्यावर राहतो, असा अर्थ आहे का? कारखान्याच्या साईडला राहतो असा अर्थ तुम्हाला घ्यावा लागेल. कारखान्यावर राहतो, पण माणूस म्हणते का नाही कारखान्यावर राहतो म्हणून. आता कारखान्यावर राहतो याचा अर्थ त्यांनी घेतला कारखान्यावर राहतो. एक जण आला आणि त्या कारखान्यावर बांधकाम केलेलं आहे, त्या कारखान्यावरच पाहू लागला की म्हणले त्यांनी सांगितलं आम्हाला ऍक्च्युअली आम्ही कारखान्यावर राहतो म्हणून. मग हे असे शब्द असतात. साधू संतांची सर्व भाषा अशीच आहे. म्हणून आपल्याला दृष्टांत, सिद्धांत, लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ जोपर्यंत तुमचा हा पॉइंट तुमच्या ध्यानामध्ये येणार नाही तोपर्यंत मग आपल्याला शास्त्र कळत नाही. वाच्यार्थ काय आणि लक्ष्यार्थ काय, दृष्टांत काय आणि सिद्धांत काय. महाराज कीर्तन करतो आणि नुसता दृष्टांत सांगतो, त्याचा जर लक्ष्यार्थ सांगत नसेल तर त्या कीर्तनात सांगून काय, दृष्टांत कोणाला माहीत नाहीत. आणि दृष्टांत असतेच सर्व ह्या जगातले, या जगातले ज्याला अनुभव आहे त्यासाठी दृष्टांत असते. दृष्टांत सांगून सिद्धांत सांगतात, सिद्धांत आपल्याला कळण्यासाठी दृष्टांताचा वापर करतात. मग हे ध्यानात घ्या. तर अरे तत्पद ईश्वर, गुरु म्हणतात शिष्याला की बाबा तत्पद ईश्वर व तोमपद जीव या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ आहेत ते न समजल्याच्या योगाने तुझी ही शंका उत्पन्न झालेली आहे. कशी ती पहा, जीवाच्या ठिकाणी. आता जीवाच्या ठिकाणी काय आहे म्हणतात, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसाराची जी प्रतीती होते ती केवळ अविद्या कल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासानेच होते. जीवाचे वास्तविक स्वरूप शुद्ध सच्चिदानंद आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतकरणाचे आहेत. बघा हे कुणाचे धर्म आहेत? सुख दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व, मान अपमान हे कोणाचं आहे? ज्ञानेश्वर दादा. मग अंतकरणाचे जर आहेत तर आपल्याकडे कशाला लावून घ्यायचं? हो, पण ते लागत का नाही अंतकरणाला? मग अंतकरणाला ते लागत तर ध्यानात घ्यायचं की जीवाचे वास्तविक स्वरूप शुद्ध सच्चिदानंद आहे. तुमच्या सच्चिदानंद स्वरूपाला कोणी काय करू शकेल का? सच्चिदानंद स्वरूप आहे ते, निर्गुण निराकार आहे, अजय अमर आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. त्याला कोणी, आता एखादा मनुष्य म्हणतो एखाद्याचा मी खून केला, अरे तो झाडाला मारलं, काय म्हणतो मी खून केला. कुणाचा खून केला त्यानं? आता जडाचा, आता जड काय करीन बरं? आता जडाला काय कळतं का जडाला की माझा आहे ना असं केलं म्हणून? आणि काय पुरुषार्थ केला? ते काय म्हणतात ना ते मांजर मारल्याप्रमाणे. अरे काय मांजर मारतो, असतो राजा मारतो मांजर, असतो राजा मारतो मांजर आणि पुन्हा म्हणतो माझी काय पराक्रम. अरे बाबा जडाला मारून काय करतो तू? मग जड हे जड वस्तू न मारली तरी ती नाशिवंतच आहे, नाही मारली तरी ती वस्तू संपणारी आहे. ध्यानात घ्या. त्याच्यामुळं
हे मी करणारे, माझं माझं म्हणणारे हे वाहवतच गेले. रावणासारख्यानं मी केलं, माझं माझं केलं, स्वर्गाला शिडी करायचं चाललं होतं त्याचं. शिडी करून मी स्वर्गाला जाईन. म्हणजे कोणी कितीही कसाही असू द्या, त्याचा गर्वहरण होणार, त्याचं सर्व संपलं. इथून पाठीमागालचे जेवढे युग होऊन गेले, युगे 28 विठेवरी बोबा, वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा. आता युगे 28 विटेवरी उभा म्हणजे आता आपल्याला ती ईड बी कळा ना. युग 28 तर म्हणजे सर्व युग 28 हो द्या, नाही तर आणखीन 56 युग हो द्या, ते सगळं परमात्मा स्वरूपावर होतात. आणि तुमच्या 2 पायाच्या या इटेवरच तुम्ही उभे राहिलेले आहात. ध्यानात घ्या, तुम्हाला 2 पाय दिले देवानं आणि त्या पायावरच तुम्ही उभे इथं. आणि त्याच्यामध्येच आत्मस्वरूप आहे, तोच पांडुरंग आहे आत्मस्वरूपानं. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. आता आपल्याला वाटतंय त्या पंढरपूरला गेलं म्हणजे आपल्याला लय असं काही आपला लय मोठा फायदा होईल. त्याचं एक कारण असतं, तीर्थयात्रेला का जायचं ते सांगतो तुम्हाला. पंढरपूरला जर गेलं किंवा आळंदीला गेलं किंवा जाऊ नये असं नाही. आपण केलेली सेवा, कर्म आणि उपासना, आपण केलेली सेवा, त्या सेवेच्या निमित्तानं आपण पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, काशी तीर्थयात्रेला गेलो तर कुठंतरी आपल्याला साधूची भेट होईल. त्या साधूच्या भेटीमध्ये पुन्हा आपल्याला अनुग्रह होईल. अनुग्रहानंतर प्रबोध होईल, शास्त्र कळेल, साधू संतांच्या भेटीगाठी होत्याल. म्हणून पंढरपूर, आळंदी, चारधाम वगैरे असतात. नाहीतर मग ते असं आहे, तीर्था, धोंडा, दगड, पाणी, देव, रोखडा, सज्जनी. तुम्ही पंढरपुरामध्ये गेल्यावर काय तुम्हाला काय दिसलं? काय तिथं काय तिथं काय नाही? दगड, गोटे, नदी, पाणी, माणसं, सर्व असंच आहे सगळं. पण परमात्म्याचं दर्शन करायच्या निमित्तानं गेला तिथं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, तर साधूची भेट घालून देतो पांडुरंग. आणि आपण तर कमीपणा घ्यायला तयार नसतो. मग कमीपणा कोणी घ्यावा लागतो? ज्याला मुक्त व्हायचंय त्यानं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. त्याप्रमाणे आपण नम्र होऊन जर कोणाकडे शरण गेलो तर ही विद्या प्राप्त होत असते. अन्यथा ही विद्या कशी प्राप्त होईल? मग याच्यासाठी तीर्थयात्रा वगैरे असतात. तर जीवाचे वास्तविक स्वरूप शुद्ध सच्चिदानंद आहे. कर्तृत्व प्रकृतीचे धर्म अंतकरणाचे आहे. जन्ममरण देहालाच आहे. लक्ष्य स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी यातले काही एक नाही. लक्ष्य स्वरूप जे आत्मा आहे त्याच्या ठिकाणी यातमधलं कुठलं काही नाही. त्याचप्रमाणे ईश्वरांच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कर्तृत्व केवळ मायोपाधीच्या योगाने चाललेले आहे. ईश्वराचे वास्तविक स्वरूप शुद्ध, अद्वितीय, पूर्ण सच्चिदानंद रूप लक्ष्य आहे. म्हणून उपाधीतल्या भेदामुळे वा विचार न केल्यामुळे जीवेश्वराच्या वाच्यर्थापासून भेद प्रतीत होतो. पण दोघांचाही लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेद निरूपण केलेले आहे. ते महावाक्यच या अभेदाविषयी प्रमाण आहे असे जाणावे. त्या महावाक्यामध्ये तत, त्वम आणि असी म्हणजे तत्वमशी. तर तत्त्वम आणि असी ही 3 पदे आहेत. त्यातील अभेदाचा अर्थ दृष्टांत देऊन 29व्या दोह्यात सांगतो. तो श्रवण करून त्याचा दृढ निश्चय आपल्या मनात करावा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दानही. जे कळांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रती वाढो. बोता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तिला हो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनाव्रत भूमंडळी भेटो त्या भूता.
त्याला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे आलंजन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैर्य होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी, जिजवादी प्रकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय व्हावेजी, एत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, सचिद